हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. मित्रांनो, आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 30 स्टार्स प्रकल्पांतर्गत पायाभूत चाचणी 2024-25 इयत्ता 7वी विषय मराठी प्रथम भाषेची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासह पाहणार आहोत. इयत्ता 7वी मराठी विषयाची पायाभूत चाचणी 2024-25 ची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासह पाहतोय. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सुरू करूयात. सुरुवातीला आहे तोंडी चाचणी. प्रश्न 1, खालील बाबतीत तुझा अनुभव सांग. अ. लोखंडी पत्र्यावर पडणारा पाऊस. आ. चिंचेच्या चवीसारखी चव असणाऱ्या दुसऱ्या पदार्थाचे नाव व चव सांग. तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तोंडी स्वरूपात विद्यार्थ्यांनी द्यायची आहेत. प्रश्न दुसरा, खालील सूचना मोठ्या आवाजात वाच व त्यापैकी अन्न पदार्थासंदर्भातील सूचना कोणत्या ते सांग. सूचना दिलेल्या आहेत. जेवणाआधी व जेवणानंतर हात स्वच्छ धुवा. 2. वॉर्डमध्ये जास्त वेळ थांबवू नका. 3. तुम्हाला आवश्यक असणारे गरजेपुरते अन्नपदार्थ ताटात वाढून घ्या. 4. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे घ्या. प्रश्न तिसरा, तुला आवडलेली कविता किंवा गाणे साभिनय म्हणून दाखव. तर ह्या 1 ते 3 प्रश्नाची उत्तरे विद्यार्थ्यांनी तोंडी द्यायची आहेत. आता पाहूयात लेखी चाचणी. प्रश्न 4, खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून त्याचे वर्णन तुझ्या शब्दात 8 ते 10 वाक्यात लिही म्हटले. तर विद्यार्थ्यांनी चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि आपल्या शब्दामध्ये याचं वर्णन लिहायचं आहे. 8 ते 10 वाक्यामध्ये विद्यार्थी ते स्वतःच्या शब्दात लिहू शकतात. प्रश्न 5 पहा. खालील उतारा वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. आजीबाईंना घेऊन वत्सला शाळेत आली. मुक्या मुलांची शाळा असते हे पाहून आजीला आश्चर्य वाटले, वगैरे वगैरे या ठिकाणी उतारा दिलेला आहे. तो उतारा तुम्ही वाचू शकता. आता त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहू. अ. उतार्यात वर्णन केलेली शाळा कोणत्या मुलांची आहे? तर आपल्याला उत्तर लिहिता येईल. उतार्यात वर्णन केलेली शाळा मुक्या मुलांची किंवा कर्णबधीर मुलांची किंवा ऐकून न येणाऱ्या मुलांची शाळा आहे. आ. वरील उतार्यातील शाळेची प्रमुख 2 वैशिष्ट्ये कोणती ते अचूक ओळख व त्यापुढील चौकटीत बरोबर अशी खूण कर. तर पर्याय क्रमांक 2 हेडफोन्स लावून शिकणारे मुले आणि पर्याय क्रमांक 4 यंत्राच्या साहाय्याने शिकवणाऱ्या शाळेतील बाई. हे 2 उत्तर आपल्याला लिहिता येतील या ठिकाणी. या 2 उत्तरांना आपल्याला टिक करता येईल. ई. शाळेतील सर्व बाबींची माहिती घेतल्यावर आजीने शेवटी कोणता निर्णय घेतला ते लिही म्हटले. तर आजीने दिगूला मुक्या मुलांच्या शाळेत घालण्याचा निर्णय घेतला असं आपल्याला उत्तर लिहिता येईल. प्रश्न 6, खालील बातमी वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. तेव्हा ही बातमी आपण वाचू शकता. आता या बातमीखाली दिलेले प्रश्न पाहू. अ. आर्थिक सहाय्य कोणाला केले जाईल? तर उत्तर लिहिता येईल. मृतांच्या कुटुंबियांना व घराचे अर्धवट नुकसान झाले असेल त्यांना आर्थिक सहाय्य केले जाईल. आ. अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शासनाकडून जाहीर होणाऱ्या मदतीबद्दल तुला काय वाटते? तुझे मत 2 वाक्यात लिही. तर हा स्वमतावर प्रश्न आहे. प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं. मी लिहिलेलं उत्तर पहा. नैसर्गिक आपत्तीमध्ये शासनाने जाहीर केलेल्या मदतीमुळे त्या कुटुंबांना दिलासा मिळतो, त्या कुटुंबांना सुरक्षा मिळते, शासन योग्य निर्णय घेते असे वाटते. प्रश्न 7 पहा. खालील कवितेच्या ओळी वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. हिरवी नाजूक रेशीम पाती 2 बाजूला सळसळती वगैरे वगैरे या ठिकाणी कविता दिलेली आहे. तेव्हा त्याच्यावरचे प्रश्न आपण पाहू. ही कविता तुम्ही वाचायची आहे. या कवितेवरचे प्रश्न पहा. अ. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांची जोडी लिही. तर सळसळती, झगमगती, खुलली रे, गेले रे. आ. स्वतःला विसरून जाणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार कवितेत आला आहे ते ओळख व त्याचा वाक्यात उपयोग कर म्हटले. तर वाक्प्रचाराला इथं भान हरपून जाणे वाक्यात उपयोग करता येईल आपल्याला. आषाढी वारीत नाचताना वारकरी भान हरपून गेले. तर अजूनही वेगवेगळे उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ई. निसर्ग या शब्दाचा वापर करून एक सुविचार लिही. या प्रश्नाचंही उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. उदाहरणादाखल या ठिकाणी मी सुविचार लिहिलाय पहा. निसर्गाच्या गतीचा अवलंब करा कारण त्यात धैर्याचे रहस्य आहे. प्रश्न 8 पहा. खालील मुद्द्यांच्या सहाय्याने तुझ्या आवडत्या कलेविषयी माहिती लिही. तर
या ठिकाणी प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं. मी लिहिलेलं नमुन्यादाखल उत्तर पहा. कलेचे नाव चित्रकला. त्यासाठी मला लागणारे साहित्य पांढरा कागद, ड्रॉइंग शीट, रंगखडू, कलर, ब्रश इत्यादी. कलेतील कौशल्यवाढीसाठी मी करतो तर रचना, रंगसिद्धांत, चित्रकला तंत्र इत्यादी मूलभूत संकल्पना समजावून घेतो, अधिक सराव करतो. त्यामुळे मला झालेला फायदा तर चित्रकलेमुळे आपल्या भावना शब्दांशिवाय व्यक्त करता येतात. चित्रकलेमुळे मला भूमिती व विज्ञानातील आकृत्या सुबक व रेखीव काढताना फायदा झाला. प्रश्न 9. पुढील प्रसंगी तू काय करशील ते लिही म्हटलंय. या प्रश्नांची उत्तर प्रत्येकाची वेगळी असू शकतात. नमुन्यादाखल या ठिकाणी मी उत्तर लिहिले ते पहा. शाळेतील स्वच्छतागृह खूप दिवस स्वच्छ केलेले नसेल तर शाळेतील स्वच्छतागृह स्वच्छ केलेले नसेल तर मुख्याध्यापकांच्या लक्षात आणून देईन. इतर मित्रांच्या सहाय्याने सफाई कामगारांना सांगून स्वच्छ करून घेण्यास मदत करेन. स्वच्छतागृह स्वच्छ होईपर्यंत त्याचा वापर करणार नाही. रात्री झोपताना तुझ्या घरातील विजेची उपकरणे चालू राहिली असतील तर रात्री जेव्हा मला जाग येईल तेव्हा ती मी बंद करेन. रोज झोपण्यापूर्वी आठवणीने बंद करण्याचा प्रयत्न करेन. घरातील इतरांच्या लक्षात आणून देईन. दररोज भर उन्हात एखादा पक्षी तुझ्या घराच्या खिडकीत येऊन बसत असेल तर त्या पक्षासाठी वाटीत पाणी ठेवेन, त्या पक्षासाठी खाद्य ठेवेन. प्रश्न 10. सूचनेनुसार कृती करून लिही. दिलेल्या वाक्यातील गुणविशेषण व संख्याविशेषण ओळखून लिही म्हटलंय. भव्य मैदानावर सुनीलने धावण्याचा सराव केल्यामुळे त्याची धावण्याची गती दुप्पट झाली. तर यात आलेलं गुणविशेषण आहे भव्य आणि संख्याविशेषण आहे दुप्पट. खालील वाक्यातील सर्वनाम ओळख व त्याचा प्रकार लिही म्हटले. ती मैत्रिणीकडे गेली आहे. सर्वनामायातला आहे ती आणि सर्वनामाचा प्रकार आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. कर्ता व कर्म असलेले एक वाक्य लिही व त्यातील कर्ता व कर्म याला अधोरेखित कर म्हटले. तेव्हा राम आंबा खातो. राम हा कर्ता आहे आणि आंबा हे कर्म आहे. ते आपल्याला अधोरेखित करता येईल. प्रश्न 11. तुझ्या परिसरातील रंगकाम करणाऱ्या व्यक्तीची माहिती 6 ते 8 वाक्यात लिही म्हटले. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी स्वतःच्या शब्दामध्ये लिहू शकतील. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. प्रश्न 12. सूचनेप्रमाणे कृती करून लिही. खाली दिलेल्या शब्दाला इक हा प्रत्यय जोडून शब्द तयार कर व त्या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करून लिही म्हटले. तर भाषा पासून भाषिक असा शब्द तयार करता येईल. ऐकणे, वाचणे, लिहिणे व बोलणे ही भाषिक कौशल्य आहेत. असा भाषिक शब्दाचा आपल्याला वाक्यात उपयोग करता येईल. अजूनही वेगळं उत्तर तुम्ही लिहू शकता. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिही. कीर्तन करणारा लिहिता येईल आपल्याला कीर्तनकार. दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. कबड्डीच्या सामन्यात अ संघाने ब संघावर मात केली म्हणजे आता यातील चुकीचा पर्याय ओळख व लिही म्हटले. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 हार पत्करली असं आपल्याला लिहिता येईल. आईबाबाने दिलेल्या थोड्या थोड्या पैशांची बचत करून गीताने 1000 रुपये साठवले. या अर्थाची सुसंगत म्हणली तर थेंबे थेंबे तळे साचे असे आपल्याला सुसंगत म्हण लिहिता येईल. प्रश्न 13. प्रसारमाध्यमावर तू पाहिलेली, ऐकलेली किंवा वाचलेली शालेय बातमी तुझ्या शब्दात 6 ते 8 वाक्यात वर्णन करून लिही म्हटले. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी स्वतःच्या शब्दात लिहू शकतात. प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी वेगवेगळं असू शकतं. प्रश्न 14. खाली दिलेल्या शब्दासाठी तुला माहिती असलेले पर्यायी शब्द लिही. तर वाहनसाठी पायतान, जोडे, चप्पल असे आपण शब्द लिहू शकतो. जित्रापसाठी जनावर, चराट म्हणजे दोर किंवा दोरी. प्रश्न 15. शाळेत आयोजित करण्यात आलेला बाल आनंद मेळावा या उपक्रमामध्ये तुला आलेला अनुभव तुझ्या शब्दात 6 ते 8 वाक्यात लिही म्हटले. तर या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी स्वतःच्या शब्दात लिहू शकतात. प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी वेगवेगळं असू शकतं. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.